BMS सेकंड इयर द्रव्यगुण याच्यामध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये हिंगू हे द्रव्य बघत होतो. त्याच्यामध्ये गण, फॅमिली, लॅटिन नेम, पर्याय, स्वरूप, प्रकार हे सगळं आपण बघितलं आहे. आता आपल्याला रासायनिक संघटन बघायचं आहे. बघा आता आपण बघूयात रासायनिक संघटन काय आहे. हिंगातील राळेत ॲसेरेसिनोटॉकॉल व एक डायसल्फाइड युक्त उडनशील तेल असते. या तेलामुळे विशिष्ट वास येतो. हे रासायनिक संघटन आहे हिंगूचं. आता हिंगूचं गुण बघा काय आहे. त्याच्यामध्ये रस, कटू रसाचं आहे. हिंगू कटू, त्याचा विपाक पण कटू आहे आणि त्याचा मुख्य गुण कुठला आहे, लघु, वृक्ष, तीक्ष्ण. ओके. आता बघा हिंगूचे प्रमुख कार्य आणि उपयोग काय आहेत. दीपन, पाचन, अनुलोमन व रुचिकर असल्याने अग्निमांद्य, अदमान, वातजगुल्म आणि तमक श्वास या कृमींमध्ये उपयोगी असते हिंगू. कळलं का तुम्हाला प्रमुख कार्य आणि उपयोग कुठलेत. बघा हिंगूचे कार्य कुठलेत, दीपन करणं, पाचन करणं, अनुलोमन हे त्याचे कार्य येतं. आता बघा त्याचे उपयोग काय आहेत. रुचिकर असल्याने अग्निमांद्य, अदमान, वातजगुल्म, तमक श्वास आणि कृमींमध्ये ते उपयोगी. कार्य आणि उपयोग समजले. कार्य दीपन, पाचन, अनुलोमन, अग्निमांद्य, अदमान, तमक श्वास आणि कृमींमध्ये उपयोगी. आता दोषघ्नता बघा काय. सर्व गुणांनी कफघ्न, उष्ण असल्याने वातकर आणि पित्तहर. आता स्थानिक बघा हिंगूचा लेप, आपण स्किन डिसीजेस असतील तर त्याच्यावर बाह्य लेप लावू शकतो. अग्रेय कर्म बघा हिंगू निर्यास, छेदन, भेदन, पाचन, अनुलोमन, वात आणि कफ प्रशमन हे हिंगूचे कार्य आहेत. आता बघा अभ्यंतर काय. अन्न व पुरुष व प्राण व रसरक्त व मेदू व मज्जा व शुक्र मूत्र व. आता मात्रा बघा हिंगूची काय आहे. चूर्ण 125 ते 250 ग्राम ही मात्रा आहे हिंगूची. कल्प हिंग अष्टक चूर्ण आणि हिंगवादी वटी. समजलं. हिंग अष्टक चूर्ण आणि हिंगवादी वटी. मात्रा लक्षात ठेवा. 125 ते 250 ग्राम. 125 ते 250 ग्राम मात्रा त्याची चूर्णाची. आणि कल्प काय तर हिंग अष्टक चूर्ण आणि हिंगवादी वटी. आता अहित लक्षण व चिकित्सा बघा काय. हिंगाच्या उष्णतेने उत्क्लेश, दाह, छर्दी, पित्त प्रकोपाची लक्षणे उत्पन्न झाली असता दाडिम, शतपुष्पा, चंदन, सफरचंद याचे सेवन करायचे. आणि आमिक प्रयोग बघा अजीर्णामध्ये तुपाबरोबर हिंग आणि असे अनेक त्याचे आमिक प्रयोग आहेत. आपण आता बघा काय काय बघितलं होतं हिंगूमध्ये. हिंगूमध्ये बघा त्याचा गण बघितला होता आपण सगळ्यात पहिले. क्विक रिव्हिजन करूयात आपण. संज्ञा, स्थापन, चरक आणि पिपिलादी, सुश्रुत. त्याच्यानंतर कुल काय होतं त्याचं, शतपुष्पा. त्याची फॅमिली काय होती, अंबेलिफेरेसी. त्याचं लॅटिन नेम काय होतं, फेरुला फोइटिडा. त्याचे पर्याय जतुक आणि उग्रगंध बघा. त्याच्यानंतर त्याचं स्वरूप बघितलं होतं आपण. लहान बहुवर्षाचं वृक्ष आहे. पर्याय बघा त्याचे हिंगूचे श्वेत व कृष्ण आहे. श्वेत कसं होतं, हिऱ्यासारखं चमकदार होतं आणि निर्यास त्याचा सुगंधी होता, ते श्रेष्ठ होतं. आणि कृष्ण कसं होतं, दुर्गंधीयुक्त होतं, ते प्रकार होते. आणि त्याचे पर्याय बघा जतुक आणि उग्रगंध हे होते. हे बघितलं होतं आपण. त्याच्यानंतर बघा त्याचा रस कुठला होता बघा, हिंगूचा कटुरस होता. आणि त्याच्यानंतर बघा उपयुक्तांग काय होतं, निर्यास. रस त्याचा कटू होता, विपाक पण कटू होता. मुख्य गुण लघु, वृक्ष, तीक्ष्ण होते. कार्य दीपन, पाचन, अनुलोमन हे होते. आणि अग्निमांद्य, अदमान याच्यामध्ये ते उपयोगी होते. अशा प्रकारे तुमचं हिंगू हे द्रव्य संपलं आहे.